नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे आणि आज सकाळची वेळ आहे, 9 वाजलेत। घरातली थोडीफार कामं आवरल्यात, संडेचा दिवस आहे आणि सकाळची नाश्ता वगैरे झालाय, थोडे कपडे भांडी वगैरे झाल्या आणि आज ना संडे मार्केट असतं तर भाज्या वगैरे खूप छान मिळतात, तर म्हटलं चला जाऊन भाज्या घेऊन या। बाहेर वातावरण एकदम पावसाचं आहे, हलका हलका पाऊस पण येतोय, पण संडेला भाज्या वगैरे छान भेटतात। आणि बघूया मी आलं तर ना आज मी मासा पण घेऊन येणार आहे। चला मग तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करते, कोणता मासा आणायचा आहे, कोणत्या प्रकारचे मासे मिळतात, भाज्या वगैरे। तर चला करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया माझं आजचं दिवसभराचं रुटीन काय काय आहे। आणि आज अर्णव कुर्नालला घेऊन नाही चाललो कारण बाहेर पाऊस आहे ना, तर ते दोघं घरातच आहेत। आणि आज संडे होता तर आजची सुरुवात खूप छान झाली। सकाळी उठून मस्त वॉकिंगला गेलो फौजी आणि मी, त्याच्यानंतर घरातली कामं आवरली आणि आता आम्हाला मार्केटला जायचं होतं। संडे मार्केट असतं तर म्हटलं चला आठवडी बाजार आपला पूर्ण घेऊन येऊया। एकदाच भाज्या आणल्या ना आठवडाभर टेन्शन राहत नाही। आजकाल फौजींना पण टिफिन द्यावा लागतो तर भाज्या वगैरे लागतातच, तर चला म्हटले फौजी जाऊया आणि भाज्या वगैरे घेऊन येऊया। अर्णव कुणाला आज काय आले नाहीत कारण बाहेर पाऊस पण होता आणि मग भाज्या हे सगळं आणि मुलांना पण बघायचं, मार्केटमध्ये खूप गर्दी असते संडेला। तर फौजी म्हटले राहून दे आपणच जाऊन येऊया आणि जास्त लांब नाही, जवळच आहे, आम्ही अर्धा तासात घरी पाठीमागं येतोयच। चला तर जाऊया आता आणि बघूया आजच्या मार्केटमध्ये भाज्या कोणकोणत्या आहेत, मासे कोणकोणते आहेत। आणि हा आठवडी बाजार असतो ना खूप मोठा असतो आणि सकाळीच असतो, जास्त करून 10 वाजेपर्यंत, सकाळी 6 वाजल्यापासून सुरू होतोय आणि 10-11 पर्यंत असतोच। तर आता मला वाटतं 9 वाजले होते, थोडासा वेळच झाला कारण नाश्ता वगैरे झाला, अर्णव कुणाला पोटभर खाऊ घातलं, त्याच्यानंतर त्या दोघांच्या आंघोळ्या झाल्या, बाकी सगळं आवरलं आणि आता आम्ही निघालोय। चला मग करा ब्लॉग कंटिन्यू। आणि आता इथं मार्केटमध्ये आमची शॉपिंग सुरू होती, भाजीपाला थोडासा घेतलाय। आता आम्हाला मासे वगैरे घ्यायचे होते। बंगालमध्ये तुम्ही कोणत्याही छोट्या मोठ्या मार्केटमध्ये जावा, तुम्हाला मासे ह्या सगळ्या गोष्टी मिळणारच, कारण इथलं मासे आहेत ना ते खूप फेमस आहेत बंगालमध्ये। तर मासे हे तुम्हाला कोणत्याही मार्केटमध्ये मिळणारच आणि एकदम फ्रेश असतात मासे। तर आता इथं आम्हाला पण घ्यायचे होते, तर थोडेफार घेतल्यात। त्याच्यानंतर खेकडे पण आले होते आणि खेकडे मला खूप आवडतात, तर मला एवढा आनंद झाला की खेकडे पण मिळत आहेत इथं। थोडेफार आम्ही खेकडे पण घेतले, थोडे मासे पण घेतले होते। तर खेकडे घ्यायला ना ते म्हटले थोड्या वेळानं या, कारण त्यांना क्लीन करून वगैरे द्यावं लागेल। आता फक्त मासे घेऊन आम्ही अजून बाकीच्या भाज्या वगैरे घ्यायला गेलो आणि खेकडे न्यायला आपण परत येऊया। चला तोपर्यंत बाकीच्या भाज्या वगैरे पण खरेदी करूया। आणि मासे वगैरे बघायला तर इथं एवढे मासेचे प्रकार पण होते, जेवढ्या भाज्या आहेत ना त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला माशाचे मार्केट वगैरे बघायला मिळतील। चला तर करा ब्लॉग एन्जॉय आणि बघूया आजचं आमचं मार्केटचं कसं आहे, काय शॉपिंग वगैरे। करा ब्लॉग कंटिन्यू।
आता आपल्या भाज्या वगैरे सगळ्या खरेदी करून झाल्या आणि इथं ज्यूस एकदम फ्रेश मिळत होता, तर चला म्हटलं ज्यूस वगैरे पिऊन घेऊया. थोडा आता ज्यूस वगैरे पितो. आणि अर्णव कुणालसाठी पण आम्हाला घरी घेऊन जायचं होतं पॅक करून, तर आता अर्णव कुणालसाठी पण इथं पॅक करत आहेत. मुलांना पण आवडेल आणि छान आहे मोसंबीचा ज्यूस वगैरे, टेस्टला पण गोड होता, तर म्हटलं मुलांना पण आवडेल. चला तर आता आपली शॉपिंग वगैरे तर झाली होती, आता घरी जाऊया. अर्णव कुणाल पण वाट बघत असतील. हलका हलका पाऊस पण सुरू झाला होता, तरी पण भरपूर अशी गर्दी होती मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये कसं असतं, भरपूर शॉप असतात, तर आपण इकडं ना तिकडं विचारून छान छान भाज्या वगैरे घेऊ शकतोय. तर संडेच्या मार्केटमध्येच आम्ही जास्त करून भाज्या घेतोय. तर आज फौजींसोबत आठवडी बाजार मी संडेचा बाजार करायला आली होती, तर खूप छान वाटलं. चला आता जाऊया घरी. अर्णव कुणाल वाट बघत असतील, करा ब्लॉग कंटिन्यू. आणि घरी आलो त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. इथं मला मासे खेकडे बनवायचे होते आणि अर्णव आपला मासे पण खात नाही, खेकडे पण खात नाही, त्यामुळे त्यासाठी पण बटाट्याची भाजी वगैरे आमटी बनवली होती. तर बघा इथं सगळा स्वयंपाक रेडी झालाय. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा. चला तर मग बाय बाय.